खरोखर तो काम सुद्धा करत का नसेल करत आपल्याला माहित नाही, पण तो खूप त्यांच्या घरामध्ये खूप पिल्याच्या नंतर घरी त्यांचं भांडण होतं, खूप त्रास घरामध्ये त्यांचं होतं। अशा वेळेस सिस्टर त्यांची मुली त्या प्रार्थनेमध्ये येत राहिल्या, ते ह्या ठिकाणी समस्या सांगत राहिल्या आणि त्याच्यासाठी त्यांच्या परिवारासाठी प्रार्थना करत राहिले आणि घरी जाऊन घर शिपून सुद्धा दिलं, खूपशी मेहनत घेतली त्या लोकांनी देखील। आणि अशा वेळेस प्रार्थना करत करत असताना एक दिवशी ह्या भावाला अचानक वांतीचा त्रास झाला, खूप वांतीचा त्रास झाला आणि त्याला रक्ताच्या वांत्या होत होत्या, एवढा त्याला त्रास होता। तो मला स्वतः सांगत होता एक दिवशी की मला रक्ताच्या वांत्या होत होत्या, असं तो सांगत होता। त्याच्या मनामध्ये असं वाटत होतं की मी आता बचू शकणार नाही, असं सुद्धा सांगत होता तो। पण त्याचा मात्र एक विश्वास, त्याने एक जिद्द ठेवलेली होती की काही पण होईल, मी कुठेच जाणार नाही, असा त्याच्या मनामध्ये त्याने साठवून ठेवलेले होते, काय पण होईल मी जाणार नाही। आणि खरोखर तो खरीच होता, कुठे गेला नाही, कुठे हॉस्पिटलमध्ये नाही गेला, कुठे इतर जागेमध्ये नाही गेला, तो येत नाही होता, तरी पण मात्र त्याने विश्वास केला आणि खरोखर तो धीर घेऊन त्या ठिकाणी थांबला आणि खरोखर सिस्टरला सांगितलं, तेलपाणीचं होतं ते वापर केला आणि तेलपाणी जे होतं ते पिण्यास दिलं सिस्टरनी। आणि खरोखर रात्रीच्या वेळेस ह्या ठिकाणी फोन सुद्धा लावला, प्रार्थना करून घेतली आणि सकाळी जाऊन पाणी सुद्धा मारून दिलं, त्याच्याद्वारे त्याला जे त्रास होता ते निघून गेला, पूर्ण त्याला छुटकारा मिळाला, असा तो सांगत आहे। आनंद जो दारूचा त्याच्यामध्ये व्यसनाचा आत्मा होता तो पूर्णपणे आता निघून गेलेला आहे, त्यांच्यामध्ये भांडण जे होत होतं ते भांडण सुद्धा निघून गेलेलं आहे। मुली सांगतात की आमच्या जीवनामध्ये परमेश्वराने महान कार्य केलेलं आहे, आज आमच्या जीवनामध्ये शांती आहे, असे ते सांगतात। खूपसे त्याने त्रास काढलेला आहे, पण आता परमेश्वराने त्या परिवाराला बदललेलं आहे, त्यांच्या जीवनामध्ये शांत दिलेलं आहे, आशीर्वादित केलेलं आहे, म्हणून ते आज त्या लोकांनी जेवण ठेवलेलं आहे। म्हणून त्या परमेश्वराचा आपण जोरदार परमेश्वराला धन्यवाद द्यायचे आहे।